गोंदिया जिले के हजारों किसानों के लिए चिंता की खबर सामने आई है। रबी सीजन की सरकारी धान खरीदी का लक्ष्य पूरा हो चुका है और इसके चलते अब जिले के 35,000 किसान अपना धान सरकारी दर पर नहीं बेच सकेंगे, जिसके चलते ठाकरे गुट ने आंदोलन की चेतावनी दी है। गोंदिया जिले में रबी सीजन में रिकॉर्ड उत्पादन हुआ है, लेकिन अब सरकारी सिस्टम की सीमाएं किसानों को संकट में डाल रही है। 11 लाख क्विंटल का लक्ष्य को पूरा होते ही सरकारी धान खरीदी केंद्रों ने गोंदिया जिले में 18 जून से धान खरीदी बंद कर दी थी। अब बचे किसानों को या तो बाजार में कम दाम पर अपना धान बेचना पड़ा या फिर उन्हें नुकसान उठाना पड़ा। इस मामले पर शिवसेना के ठाकरे गुट ने आक्रामक रुख अपनाते हुए सरकार को सीधे किसानों के साथ मिलकर आंदोलन की चेतावनी देते हुए खरीदी का लक्ष्य नहीं बढ़ाने की मांग की है। शिवसेनाची अगदी स्पष्ट भूमिका आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामार्फत आमच्या पक्षप्रमुखांनी शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये केले आणि त्याच्याच अनुषंगानं आपण शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी अनेक आंदोलनं आणि निवेदनं आपल्याला दिलेली आहेत। या अनुषंगाने मी आज तुम्हाला सांगू इच्छितो, मी शिवसेनेचा जरी जिल्हा प्रमुख असलो तरी नवेगावात विविध सेवा सहकारी संस्थेवर शेतकऱ्यांच्या संस्थेवरती निवडून आलेला प्रतिनिधी पण आहे। त्या दृष्टिकोनातून आज या जिल्ह्याची अवस्था मला बघून होत नाही। या जिल्ह्यामध्ये शासनातर्फे खरेदी करण्यात येणाऱ्या दोन संस्था आहेत, मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी फेडरेशनच्या मार्फत दोन प्रकारे जे खरेदी करतात, कशा प्रकारे ते निकष काढतात मला काही कळत नाही। 12 लाखाची टार्गेट त्यांना मार्केटिंग फेडरेशनला दिलं आणि 5 लाखाची टार्गेट आपल्या 5 लाख क्विंटलचे टार्गेट धान खरेदी केंद्राचे आदिवासी फेडरेशनला दिलं। शेतकऱ्यांचे माप पहा, शेतीचा आकार पहा, शेतकऱ्यांचे उत्पादन वाढत आहे आणि या ठिकाणी त्या काही अनेक शेतकऱ्यांचे धान हे आपल्या फेडरेशनमध्ये पडलेले आहेत, त्यांचे खरेदी करणारवाले नाही, बोनस मिळालेला नाही। कर्जमाफी सन्माननीय उद्धव साहेबांनी एका झटक्यात केलेली होती, परंतु या सरकारनं कर्जमाफी तर सोडा, शेतकऱ्यांचे धानाचे चुकारेपर्यंत अद्याप दिलेले नाही आहे। अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे आणि महाराष्ट्राच्या कृषी मंत्री त्यांना माझ्या बाप नरेंद्र मोदी आहे आणि हे तुम्ही लोक करू शकत नाही, तुम्ही निर्लज्ज अशा प्रकारच्या वर्गणा करतो। या अशा प्रकारच्या कृषी मंत्र्यांना आपल्या माफी मागावं आणि शेतकऱ्यांसाठी बोनस आणि खरेदी केलेले चुकारे मिळाले नाही तर गोंदिया जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आम्ही तीव्र आंदोलन लवकरात लवकर करू। ह्या जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे आदिवासी फेडरेशनला 5 लाख क्विंटलची लिमिट आणि 12 लाख क्विंटलची लिमिट महाराष्ट्र फेडरेशनला मार्केटिंग फेडरेशनला दिलं, हे लिमिट अद्याप चुकीची आहे। त्याच्यावरती शासनाने त्वरित तोडगा काढावा आणि शेतकऱ्यांचे पडलेले धान हे त्वरित पूर्ण खरेदी करून त्यांना चुकारे आणि बोनस हे त्वरित वाटप करावे, अन्यथा गोंदिया जिल्हा शिवसेनेच्या वतीनं लवकरात लवकर 4-5 दिवसात आम्ही मोठं आंदोलन उभारू। माझे नाव आहे यशवंत परसराम आळसोडे। माझ्याकडे 2.5 एकर शेती आहे। उन्हाळी फसलीचे धान मी केंद्रात नेऊन ठेवलेले आहेत, पण गव्हर्नमेंटनं अजून काही माझी खरेदी केलेली नाही ना। केंद्रात गेल्यानंतर ते म्हणतात का लिमिट खतम झालेली आहे, तर गव्हर्नमेंटनं कमीत कमी आमची खरेदी लवकरात लवकर करावी ही अशी माझी विनंती आहे। लिमिट वाढावी अशी माझी विनंती आहे।